शिवाजी होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी चढाओढ चाले अशी दोघांची मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली होती जुनी यारी आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या गोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी म्हणजे बघा माझे ऐका ना ऐका आहे म्हणजे अहो मी काय म्हणतो म्हणजे माझं काय हे बघा नाही नव्हे म्हणजे कसं आहे आपण या ठिकाणी सगळं झालं गेलं विसरून जाऊया ना आणि एक नवीन जोमाने त्या ठिकाणी कामाला लागूया म्हणजे कसं आहे महिना भाई मी कार्यालयाची सगळी व्यवस्था मी बघतो ना तुम्ही कोण व्यवस्था बघणारे तुम्ही कोण कोण म्हणजे असं कसं काय म्हणता तुम्ही कोण कसं आहे ना पोपटराव लय गुण धुळण ठेवलेत तुम्ही आता इथं येऊ नका एवढं करा अहो अजून तर आपल्याला निवडणुकीचा गुलाल उधळायचा आहे कोण काय माझं ऐका इथं अजिबात फिरकायचं नाही आता हे बघा मी काही निस्ता कार्यकर्ता नाहीये तर तुमचा होणारा नवरा पण आहे असं मग मी पण तुमची नुसती होणारी बायको नाहीये पक्षाची उमेदवार आहे उमेदवार पोपटराव तुम्ही हे जे कारस्थान बिरस्थान केलंय ना यामुळे नवरा बिवरा सोडाच तुम्ही कार्यकर्ते बिर्यकर्ते बी वाटत नाही तुम्हाला नाही माफी बिफी मिळायची असं बिस कसं म्हणता तुम्ही हा एवढा सगळा या ठिकाणी डॉलर उभा राहिला तर कोणामुळे माझ्याचमुळे ना हा डोलारा उभा राहिला तुमच्यामुळे पण तो मोडला पण तुम्हीच आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच पाहिजे अरे बाप अशी काय शिक्षा देणार आहे तुम्ही मला या ठिकाणी तुम्ही कार्यालयात फिरकायचं नाही मी म्हणतो का 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 म्हणून विचारायला लाजबीज वाटत नाही हा एकतर चूक करायची आणि ती माफी मागायची ती अशी माजुरडेपणाने त्या ठिकाणी कुठला माजुरडेपणा दाखवलाय आम्ही सांगा बरं तुम्ही माजुरडेपणा नाही तर काय आहे माझं एक ऐका इथं फिरकू नका मला लय काम आहेत माहिती नाही अष्टपुत्र कल आप ठीक 4 बजे आ जाओ म्हणजे झोपेचं काय मग आप रात को सो लेना नाही नाही मी रात्रीचीच बोलतोय हे बघा मी कसं आहे रात्री 11 वाजता झोपतो सकाळी 7ला उठतो आणि कसं आहे की आता मला या वयात काहीतरी नियम पाळायला पाहिजेत की नाही त्यामुळे खाणं आणि झोप याचे नियम मी अगदी काटेकोरपणे पाळतो हे सगळं मला का सांगता त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे अष्टपुत्र तुम्हाला डोकं आहे का मला डोकं आहे आणि ते बरोबर आहे तुम्ही 4 वाजता या आपण मी 4 वाजता तर तुम्हाला त्रास नाही का होणार मला कशाला त्रास होईल अष्टपुत्र माझी झोप उडाली आहे आणि तसं मी दुपारचं झोपत नाही दुपारी अरे च्या मला वाटलं तुम्ही मला पहाटे 4ला बोलवताय की काय क्या करोगे आप 4 बजे सुबह में आके क्या करोगे मीनाचे बे त्याचा त्रास नाही का तुम्हाला होणार हे गाणं अत्यंत घाणेरडं आहे आणि ते मला आवडत नाही ते माझ्या समोर म्हणायचं नाही कळलं जे सांगितलंय तेवढं करायचं 4 वाजता यायचं म्हणजे 4 वाजता यायचं आपण मी दुपारी 4ला कसा काय येईन कारण तेव्हा लाजूजींचा कॉम्प्युटरचा क्लास असतो नाही का आपको आना पड़ेगा तेच आपको फी कौन देता है कुणी देत नाही ठीक है लेकिन जब देने की बारी आएगी तो कौन देगा तुम्ही द्या ना अच्छा लगता है ध्यान अच्छा लगता है सुपर है देखो आपको 4 बजे आना है आणि लाजूला अडवायचं आहे आपण हे मी का करायचं 100% का सवाल है सुनो हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे
घोड़ा होता ना घोड़ा, वो घोड़ा कहाँ कहाँ काम करता है बता? खेत में काम करता है, रेस में दौड़ता है, वराती मध्ये नाचतो, है कि नाही? हाँ. पैसा किसको ज्यादा मिळता है? रेस मधल्या घोड्याला मिळतो का तुमच्या वरातीमध्ये नाचणाऱ्या घोड्याला मिळतो? वरातीमध्ये नाचणाऱ्या घोड्याला जास्त पैसा मिळतो, लेकिन इज्जत किसको होती है? जो रेस में दौड़ता है वो. समझ? अब एक बात बता, अगर वरातीमध्ये तो जास्त पैसे मिळवतो आणि रेसमध्ये पण मिळवतो, पण इज्जत जर समजा आपल्याला रेसच्या घोड्याला द्यायची आहे, तर मग वरातीच्या घोड्याचं काय काम आहे? बता बता. अरे काय बता 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 चाललंय? हे तुमचे घोडे जाऊ दे चुलीत. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते जरा स्पष्ट सांगा. देखो अष्टपत्र, हा. लाजो कंप्यूटरच्या क्लासला जाते आहे ते मला बंद करायचं आहे. सुनो, आप यहाँ पे क्यों सिखाते हो पता है? आपके अंदर कला है इसलिए नहीं, आप घर पे आके क्लास लेते हो. समझ गए? वैसे तो बहुत डांसर अच्छे अच्छे पड़े हैं बाजार में. बोलो. मग मला एक सांगा, आता मी त्यांना अडवायचं ते कशासाठी? म्हणजे सीधी बात है भगवान, इतना सा ब्रह्मांड बताया है, फिर भी पूछ रहे हो सीताराम के कान है. आपको ये सब करना पड़ेगा पैसों के लिए, पैशासाठी, मनी साठी. माझ्या लक्षात आलं, माझी फी अडली आहे, मग त्यासाठी मी लाजूजींना अडवेन. काय मग आई, कसा चाललाय क्लास? ठीक. काही अवघड जात आहे का समजायला? सगळं कळतं मला. उलट मलाच सगळं काही कळतं क्लासमध्ये. आणि जेव्हा प्रश्न विचारतात ना तेव्हा मी हात वर करते आणि मी सगळे उत्तर देऊन टाकते. अगं बाई, म्हणजे प्रगती आहे. हो. मग ठीक चाललंय असं का म्हणतेस? थोडा प्रॉब्लेम आहे. हे बघ, पैशाचा प्रॉब्लेम आहे का? काळजी करू नकोस. हा, माझ्याकडे पैसे जमतायत आणि आता महुआई आली आहे मदतीला. नाही अरे, खरंच पैशाचा खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगा. यांचे बॉस आले होते ना सकाळी. हाहाकारचे संपादक हो. चहा न पिता निघून गेले. बोल. अगं पण याचा आणि क्लासचा काय संबंध? आहे ना, संबंध आहे. आता बघ, हा मी घरात असते ना तर असं झालं नसतं ना, कारण मी गृहिणी आहे. घरात आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं माझं कर्तव्य आहे. पण मी जर का अशी बाहेर जात राहिले आणि हे असं उद्योग करत राहिले तर कसं चालेल ना? मग घरात आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य कोण करणार? हो बरोबर आहे. हा, ए हो, बरोबर आहे काय? हो. नाही, म्हणजे मला काय वाटतं आई, तुम्ही यापेक्षा काहीतरी महत्वाचं मोठं करताय, हो की नाही? करताय ना, मग तुम्ही उगाच नका ना टेन्शन घेऊ. नाही, मी टेन्शन घेणार नाही आणि मी कोणाला टेन्शन देणार पण नाही, कारण माझं ठरलंय क्लासला जायचं नाही. म्हणजे कम्प्युटर क्लास मी आता बंद करून टाकणार आहे, कारण मी आहे गृहिणी. आई, एवढं का मनाला लावून घेताय? ऐक ऐक महुआ, तुला आत्ता कळणार नाही. वेळ आली ना की सगळं कळेल तुला. नाही, मला कळतंय. मला काय वाटतं आई, की मानवी जीवनाच्या संघर्षात जेव्हा एखादी गृहिणी घरकाम सांभाळत असताना आपली बुद्धिमत्ता वाढवायचा प्रयत्न करते, तेव्हा अडचणी येणारच. पण आपण त्या अडचणींकडे दुर्लक्ष करायला हवं. आपण तिला अडवता कामा नये. म्हणजे ना, तुमचं बघा कसं झालंय, अगदी नेत्रवती राणीसारखं झालंय. हो, म्हणजे नयन राजाचा जेव्हा घोडा गेला तेव्हा त्याला त्याच्या राज्यकारभारात काही रसच उरला नाही. तो लक्षच देत नव्हता. म्हणून नेत्रवती राणीनं सगळा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पण व्यवहार ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे सगळं राज्य गमवावं लागलं. पण जेव्हा नवीन घोडा आला तेव्हा तिनं प्रशिक्षण घेऊन मोठमोठ्या लढाया जिंकून गेलेलं गतवैभव परत मिळवलं. महुआ,
तू जी ही बोधकथा सांगितलीस ना त्यातनं आम्हाला काहीही बोध झालेला नाही. हा? राजा काय, राणी काय, घोडा काय, का एवढी साधी गोष्ट समजवायची आहे हा? त्यासाठी एवढं मोठं उदाहरण? नाही आई, मला तुम्हाला एवढंच सांग नाही तू मला काहीच सांगू नकोस, कारण माझं ठरलंय. मी क्लास बंद करणार आणि घराकडे संपूर्ण लक्ष देणार आता. माझं ठरलंय. अहो आई आई ऐका, तुम्ही आई टेन्शन आई नका घेऊ. आई मोरू, हे चुकीचं आहे. आईनी फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे आता. काय करणार? बाबांना सांगूया. हा चालेल. हे बघ, मला काय वाटतं, उद्या त्या काय करतायत हे आपण आधी बघूया आणि मग बाबांशी बोलूया. मला असं वाटतं बाबांना पण नाही आवडणार त्यांनी क्लास सोडलेला. हो तेही आहेच, पण हिला कोणीतरी समजावलं पाहिजे. लाजोजी, लाजोजी धीरे चलना, पाँव जरा संभलना. हो गया गाना. अच्छा गाया है. गुरुजी आत्ता कशाला आला? सहज. वाह गुरुजी, मी तुम्हाला मॉर्निंगच्या सकाळी बोलावलं होतं ना, तो तेच म्हटलं, मॉर्निंगच्या सकाळी मला जमलं नाही म्हणून मी इव्हनिंगच्या दुपारी आलो आहे. इव्हनिंगची दुपार नसते गुरुजी, आफ्टरनूनची दुपार असते. हाँ. लेकिन गुरुजी आता येऊन काही उपयोग नाही, मला जायचं आहे. माझा दुपारी कम्प्युटर क्लास असतो. नाही पण बघा, आज आपल्याला एक वेगळा नृत्याविष्कार शिकायचा आहे. तो शिकवणार आहे मी तुम्हाला. नहीं नहीं नहीं, अभी नहीं, बाद में आओ 6:30 बजे के बाद. मी आता क्लासला जाते आहे. क्लासवरनं आले की तुम्ही मला हा नवीन नृत्याविष्कार शिकवा, ठीक आहे? चलो. नाही 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 नाही, ऐका ऐका ऐका, नंतर मला वेळ नाही आहे. आणि माझं काय म्हणणं की आजपासून ना दुपारी 4ची हीच आपल्या क्लासची वेळ. अरे नाही, काय? ऐसा नहीं हो सकता गुरुजी, ही वेळ मला जमणार नाही. मग लाजोजी, अहो असं काय करताय? मग तुम्हाला ठरवायला लागेल की एकतर नृत्याविष्कार नाही तर कम्प्युटरचा क्लास. गुरुजी हाँ. आप कैसे बोलते हो? आप हो, ये दोनों में से एक को चुनो. खरं आहे ना? गुरुजी गलत बात है ये. ठीक ठीक है, किसी एक को चुनना है ना. ठीक. गुरुजी, मी तुमच्याकडनं खूप वर्ष झाले शिकत आहे, त्यामुळे कम्प्युटर क्लास मला जास्त महत्वाचा वाटतो. आणि गुरुजी दुसरी गोष्ट अशी आहे, मी या कम्प्युटर क्लासची फी भरली आहे. जर गेले नाही तर नुकसान होईल गुरुजी. अब आप ही सोचो, माझं नुकसान ते तुमचं नुकसान नाही का? अहो पण माझं नुकसान होतं नाही, कारण माझी पण फी. गुरुजी का फी 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 लगा के रखा है. ये देखो, तुमची जी काही फी आहे ना, ती मी यांना सांगते तुम्हाला द्यायला, तर ठीक आहे? मग तर माझं आणखीन नुकसान होईल लाजोजी. गुरुजी प्लीज नका ना जाऊ, प्लीज जाऊ नका. प्लीज बंद करा ये तुम्हारा इमोशनल ड्रामा. बंद करो गुरुजी, मुझे बहुत लेट हो रहा है, मुझे जाने दो. चलो 1 मिनट. नाचे बेबी, नाचे बेबी. लाजोजी अष्टपुत्रे, काय कहाँ है लाजा? दिसते ना बाहेर जाताना. मग गेलं त्या कम्प्युटर क्लासला. हाँ चलो गई मग गई हा गई हो, गेली. गई. काय? इसके बदले में आपको क्या मिलने वाला था? माझी फी. तुम्हाला साधं राजूला घरामध्ये थांबवण्यात जमलं नाही अष्टपुत्रे. चुकलं माझं, अर्धी फी द्या, पूर्ण पैसे नका देऊ. 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आता. का? आपलं काय ठरलं होतं? काय? जर तुम्ही लाजूला घरामध्ये थांबवू शकलात तरच आपल्याला पगार मिळणार होता. असं नका ना बोलू बिरजू शेठ. मग आता काय करायचं? फी द्यायची ना आपली. फी द्यायची. फे गए आप. वो देखो गई गई भाग गई. चला चल, तुम भागो इधर से. नाही मिळालं. मैनाबाई, मैनाबाई, हे बघा मैनाबाई, मैनाबाई, या ठिकाणी आम्ही माफी मागतो ना तुमची. हा? आता मैनाबाई, अहो इलेक्शनच्या टायमाला त्या ठिकाणी तसं होणारच आहे ना. नाही माझं काय म्हणणं आहे,
तुम्ही थोडं समजून घ्या ना आम्हाला थोडंच. म्हणजे हे कसं आहे माहिती शपथ सांगतो हा तुम्हाला, म्हणजे याच्यातनं जे काही पैसे मिळणार होते ना ते आपल्या संसाराला उपयोगी पडले असते की नाही. म्हणजे खोटं नाही, म्हणजे तुम्हाला सोनं नाणं करणार होतो आम्ही, थोडं तर समजून घ्या ना भाई. तुम्ही घेतलात का आम्हाला समजून हा? आणि सोन्या नाण्याचं म्हणाल ना तर तमाशाच्या सुपाऱ्या घेते मी. ही अशी लोकसेवेची बडबड करायची आणि स्वतःची घरं भरायची, हे असलं नाही पटत मला. राहू द्या. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं वागणार आहे माझ्याशी? असं नाही. माझं म्हणणं असं आहे का मला सांगा ह्या पोपटाशिवाय महिन्याला करमणार आहे का? आहे का करमणार आहे का? महिनाबाई गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी असा जादूगाराचा जीव कसा पोपटामध्ये कैद असतो ना तसा या जादूगार महिन्याचा जीव या पोपटामध्ये कैद आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. हा महिनाबाई एकदा माफी नाही करणार आम्हाला? केवढं प्रेम आहे तुमचं आमच्यावरती आणि आमचं तुमच्यावर. किती एकत्र फिरलो आम्ही महिनाबाई. हो कसं महिनाबाई एवढीची चूक माफ नाही करणार तुम्ही तुमच्या पोपटरावची? पोपटराव तुम्ही आहे ना एकदम काय झाला हात घालता. मला सांगा पुण्यांदा असं नाही करणार? शपथ महिनाबाई असं नाही करणार तुम्हाला सांग. मैना काय चाललंय? हा माणूस इथे काय करतो? बलूची आपले पोपटराव आहेत ना आपले माफी मागायला आले. माफ करा, म्हणजे माझी चूक झाली या ठिकाणी, खरंच मला माफ करा. हा माफी मागायला आलाय की परत कसली तरी सेटिंग करायला आलाय? हा सांगायचं ना मैनाबाई माफी बी काय मिळणार नाही म्हणून. वर तोंड करून बोलते का? जल्ली मनाची नाही जनाची तरी बालक. हा अय्यो धनाची. तू गप्प बसा आता. आता पोपटरावचा सगळा राग तुझ्यावर काढेन खावड्याने. मैनाबाई या माणसावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. हे बघा तसं नाहीये. तसं नाही. परत काही झालं तरी तू हवालदार आहे आणि तो पॉलिटिशियन आहे कंट्रोल मध्ये. तसं नाही मग कसं आहे? हा तसं नाही मग कसं आहे? हा या माणसावर आपण विश्वास ठेवून एवढं सगळं उभं केला, काय मिळालं आपल्याला? पोपटराव समद्यांचा विश्वास गमावून बसलायत बघा तुम्ही. नाही तसं नाही महिनाबाई, म्हणजे या ठिकाणी मला एकदा माफ करा. म्हणजे मी तुमचा विश्वास संपादन करेन, पण एक संधी तर द्या मला त्या ठिकाणी. बघितलं कसा साधू सारखा बोलतोय? पण तू साधू नाहीये, तू संधी साधू आहे. नाहीतर काय मैनाबाई तुम्हाला सांगून ठेवतो, यांच्या नादाला लागू नका. कधी तेन तेरा वाजवतील ना त्याचा नियम नाही. हो मैनाबाई एकदम बेभरोशाचा पॅसेंजर आहे हा. हो मैनाबाई हे असले पॅसेंजर आम्ही आमच्या बस मध्ये खूप बघितले. 2 रुपयाचं तिकीट काढायचं आणि कुणाचं जरी पाकिट मारून 2000 रुपये कमवायचे. हो चलिये तुला कोण सांगतो? चाल. हा ते सरळ चल चल काय तोंडाकडे बघ. चाल. ही चेपिनाने पोळू. काय ग झाली का घडी करून? करतेय घडी. अगं किती वेळ? झालंच आहे मामा, फक्त काटे बाकी. काटे? हो नाहीतर टायमिंग कसं काय करणार? काय कसली टायमिंग? ए आत्या मी ना कागदाची घडी, अगं म्हणजे घड्याळ तयार करते. हे बघ. परमेश्वरा धन्य ही मुलगी, धन्य यामिनी. अगं हिला मी कागदाची घडी कर एवढंच सांगितलं होतं. फालतू वेळ घालवते रे ही पोरगी. नाही तर काय. आता थांबवते काम. आणि तू ग अजून घरात काय करतेस? तुला जायचं नाही का क्लासला? एक मिनिट आता थांबलीच ना तर एक काम कर, जरासं पाणी दे. हा म्हणजे काय कर, त्याच्यात दूध घाल, चहा पावडर घाल, साखर घाल, वेलची घाल. आत्या तुम्हाला चहा प्यायचा असेल ना तर तसं स्पष्ट सांगा.
अगं बाई चहा म्हणतात का त्याला? मग आणि काय चहा का काय ते? चहा घेते आणि मस्त ताणून देते. अगं ताई, झोप जावी म्हणून चहा पितात लोक. शक्यतो झोपून उठल्यानंतर तरतरी यावी ना म्हणून असतो चहा. त्यांनी सुस्ती येत नाही. अहो राहू द्या हो. चहाच तर मागतायत ना बिचाऱ्या. अहो वंच मी करून आणते हा चहा. आणखीन काय खायला हवंय? अगं बाई काय आणशील ग? थांब ग ताई तू जरा. आणि तू तरी काय तिला खायला हवंय का म्हणून विचारतीयस? तुला जायचं नाही का क्लासला? कसला क्लास? आईनी क्लास सोडायचं ठरवलंय. अरे हे काय आहे? काय वागणं आहे आम्ही? एवढे पैसे भरलेले आहेत आपण, ते सगळे वाया नाही का जाणार आता? हो बाबा, अहो तुम्हाला पैशाची काळजी आहे? आईचं शिक्षण थांबतंय त्याचं काही नाही का? हो, तोही एक मुद्दा आहे नाही का? यामिनी काय ग हे? हा, आता चांगलं शिकायला सुरुवात केली तुझी, तुला येत पण होतं. हे बघ, घरची गृहिणी शिकली ना की सगळं घर शिकतं असं म्हणतातच. घरची गृहिणी काय हो? गृहिणी ही घरातच असते. बाहेरची गृहिणी असं काहीही नसतं. ना ते सगळं जाऊ दे, तू जा बघू क्लासला. हा, ऐका तरी माझं, मी गृहिणी आहे की नाही, मग माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या ना मी अगदी मस्त पार पाडणार. काय तू काढलेस हे मध्येच काहीतरी? अहो बाबा, काल कोणीतरी तो फडतूस माणूस आला होता ना, त्याला चहा नाही मिळाला म्हणून हा निर्णय घेतलाय. तोंड सांभाळून बोल. फडतूस माणूस काय? आमचे संपादक होते ते. अहो माझं बोलणं सोडा, आईच्या शिक्षणाकडे जरा लक्ष द्या. हा, तेही खरंच आहे. यामिनी काहीतरी वेड्यासारखं करू नकोस. तू जा बघू, उशीर होतोय ना. बघते.